कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार तर मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी 500 अमृत जलाशय तयार करणार। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी या मोठ्या घोषणा। तर नारळ, चंदन, काजूचं उत्पादन वाढवणार असून काजूला जागतिक ब्रँड बनवणार। निर्मला सीतारामन यांची माहिती। देशभरात ऊसाचं गाळप वेगानं सुरू असून आतापर्यंत 193 लाख टन साखरेचं उत्पादन। राज्यामध्ये 206 सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 79 लाख टन साखर उत्पादित। नाशिकच्या निफाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट। द्राक्षांना 80 ते 100 रुपयाचा दर। द्राक्षांच्या नुकसानीमुळे उत्पादन खर्च सुद्धा निघणं मुश्किल, तर शेतकरी आर्थिक अडचणीत। नाशिकच्या मालेगावात बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादनावर परिणाम, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। कांदा उत्पन्नावर यामुळे मोठी घट होण्याची शक्यता। मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामध्ये गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान। गहू, हरभरा, मका, केळी हे पीक जमीनदोस्त। शासनाकडून तातडीचे पंचनामे करून भरीव मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान। गहू, हरभरा, मका, केळी ही पिकं जमीनदोस्त, त्यामुळे शासनानं लवकरात लवकर पंचनामा करण्याची मागणी। बीडच्या परळी तालुक्यामध्ये बाजरीचं पीक बहरलं, पण पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। सांदापूरमध्ये शेतकरी नागनाथ गायकवाड यांनी ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक घेतलंय। भंडाऱ्याच्या पालांदूरमध्ये शेतकऱ्यांचं अद्ययावत तंत्रज्ञानावर भर, तर गारव्यापासून टरबूज पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर। वर्ध्याच्या सवंगणीमध्ये कामाला मजुरांच्या कमतरतेचा फटका, तर तूर सवंगणीला येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी सध्या त्रस्त। केंद्रीय अर्थसंकल्पामधून कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा, तर कांदा आयात निर्यात धोरण दीर्घकालीन जाहीर करा। नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी खुल्या बाजारातनं करा, शेतकऱ्यांची मागणी। चंद्रपूरच्या चोरगावमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। ताडोबाच्या बफर क्षेत्रातला हा महिन्यातला दुसरा। गोंदियाच्या देवरीमध्ये सकल हिंदू समाजाची भव्य रॅली। मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण करत यावेळी स्वागत, तर जामा मस्जिदीसमोर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू। सिंहस्थ या ठिकाणी ध्वजस्तंभाची उंची 51 फूट आणि 31 फूट अशी असणार। ध्वजस्तंभाचा पाया साधा ठेवण्यात येणार। सिंहस्थ प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय। माघ पौर्णिमा निमित्तानं पुण्याच्या खेडमधील निमगाव खंडोबा मंदिरात भाविकांची मांदियाळी। राज्यभरातनं भाविक खंडोबा मंदिरात दाखल। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष। वाशिमच्या काळामाथा या ठिकाणी संत अवलिया महाराजांच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, तर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। देशभरातनं भाविक या ठिकाणी दाखल। छत्रपती संभाजीनगर ते दिल्लीच्या उड्डाणात जय जय सीतारामचा जयघोष झाला। दरम्यान इंडिगोच्या विमानाला विलंब होत असल्यामुळे भक्तिगीतावर प्रवाशांनी धरला ठेका। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गोंदियामध्ये वाढतं प्रदूषण आणि ढासळत्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर एक दिन सायकल के नाम ही मोहिमेच्या माध्यमातून 40 सायकलस्वारांचा डोंगरगडाकडे रवाना। बुलढाण्यामध्ये रोड सेफ्टी कॅम्पेन 2026 अंतर्गत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या उपस्थितीमध्ये जनजागृती बाईक रॅली। जनजागृती रॅलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही मोठा सहभाग। गोंदियाच्या कचारगड यात्रा उत्साहात या ठिकाणी संपन्न, तर हाजरा फॉलवर पर्यटकांची मोठी गर्दी। श्रद्धा आणि निसर्गाचा हा अनोखा संगम। यात्रेसोबतच हाजरा धबधबा ठरतोय आकर्षण। वाशिमच्या ब्रह्मा गावात दारूबंदी संदर्भात मतदान घेतलं जाणार। ग्रामस्थ आणि महिलांच्या मागणीनुसार मतदान घेतलं जाणार असल्याची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची माहिती। बुलढाणा शहरापासून त्रिशरण चौक ते खामगाव रस्ता या ठिकाणी खड्ड्यांचा कहर झालाय, त्यामुळे खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला। दरम्यान यावेळी प्रवासी आणि नागरिकांकडून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। उरणमध्ये न्हावा सेवा वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमामध्ये 100हून अधिक हेल्मेट्सचं वाटप। अमरावतीमध्ये सुद्धा 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त, तर नागपूरच्या DRI या पथकाची ही मोठी कारवाई। जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 5 ते 6 कोटी रुपये असल्याची। वाशिममध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेला मोठं यश। विविध चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत 9,09,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। नांदेडच्या मुदखेडमध्ये गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर महसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई। जिलेटिनच्या सहाय्यानं 7 बोटी नष्ट, 95 लाखांचा मुद्देमालही जप्त। लोणावळा शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट्स, फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई। लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 98 वाहनांवर थेट कारवाई।
गोंदियाच्या राजनांदगाव या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मोठी कारवाई, तर 3 आरोपींना या प्रकरणी अटक. 7 मोटरसायकलींसह 4 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमालही जप्त. श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री एकाच वेळी 3 सोन्यांची दुकानं फोडली आहे. तर चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपींचा शोध सुरू. नाशिकच्या सिडकोमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांकडून 12 आरोपींची धिंड, तर हातात बेड्या घालून जिथे दहशत माजवली होती त्याच ठिकाणी पोलिसांकडून त्यांची धिंड काढण्यात आली. पुण्यातील तरुणीचे एआयद्वारे मॉर्फ केलेले फोटो या ठिकाणी पाठवून खंडणी मागण्यात आली होती. त्या प्रकरणी एकाला अटक, तर पुण्याच्या हिंजवडीतनं आरोपीला अटक करण्यात आली. गणेश पातलवार असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव. धुळे पोलिसांची कारवाई. आरोपीनं 50,000च्या खंडणीची मागणी केली होती. नाशिकच्या इगतपुरीमधील कथित 400 कोटीच्या कंटेनर दरोड्या प्रकरणी फरार आरोपी किरण सावला पोलिसांना शरण. आरोपी किशोर सावला याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. सांगलीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, तर हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी 6 लाखांची लाच घेतली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरावसह त्यांच्या साथीदारालाही अटक. भंडाऱ्याच्या वरठी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून आरोपी केल्यानं माजी पोलीस पाटलांचं उपोषण. पंच म्हणून बोलवत आरोपी असल्याचा या ठिकाणी आरोप. तर जोपर्यंत अन्याय दूर होणार नाही तोवर माघार नाही. माजी पोलीस पाटील प्रतिम चव्हाण यांची प्रतिक्रिया.